आज आपण पाहू शकतो वेगवेगळे आपण जे या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ तयार केले त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुरव समाज असेल, वडार समाज असेल, त्या ठिकाणी रामोशी समाज असेल, आमचे माती कला बोर्डाच्या माध्यमातून आमचा कुंभार समाज असेल, प्रत्येक समाजाकरता त्या ठिकाणी आपण काम सुरू केलं। तांडा विकास योजना आणि तांडा विकास योजनेसोबत सेवालाल महाराज रस्ता पोहोच योजना प्रत्येक तांड्यापर्यंत त्या ठिकाणी पक्का रस्ता बांधण्याची योजना ही आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली। तांड्याचा विकास झाला पाहिजे, तांड्यापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी पोहोचल्या पाहिजे, हे काम आज आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। आणि हे सगळं करत असताना आज आपण पाहतोय माननीय मोदीजींनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला। मगाशी हंसराज भैयांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, हे आज ओबीसी बद्दल बोलतायत, यांच्या काळामध्ये ओबीसी व्हीजेएनटी समाजातला मुलगा डॉक्टर बनू शकत नव्हता, कारण ते जे 27% आरक्षण हे केंद्रीय कोट्यामध्ये होतं ते आरक्षण एमबीबीएसला लागूच नव्हतं। 70 वर्षे आरक्षण लागू नव्हतं, पण माननीय मोदीजींनी सांगितलंय चालणार नाही, ओबीसीचा व्हीजेएनटीचा मुलगा हा देखील डॉक्टर झाला पाहिजे। आणि मोदीजींनी 27% आरक्षण हे एमबीबीएस करता ओबीसी आणि व्हीजेएनटी करता लागू केलं आणि आज त्याच्यामुळे आमची मुलं डॉक्टर बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आमच्या ओबीसी समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत। आज खरं म्हणजे राज्यातल्या ओबीसी समाजाला मी सांगू इच्छितो, व्हीजेएनटी समाजाला मी सांगू इच्छितो, आज राज्यामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या होत आहेत, त्या मागण्या देखील स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत, त्या मागण्या देखील न्याय आहेत, पण आमचं सरकार एकाचं ओरबाडायचं आणि दुसऱ्याला द्यायचं असं करणार नाही। आमचं सरकार या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। ओबीसी आणि व्हीजेएनटी यांना संरक्षित करायचं काम हे आमचं सरकार करेल। मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे, मागणी योग्य आहे। मागच्या काळात आम्ही दिलं होतं ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे ते थांबवू शकलं नाही, पण आम्हाला विश्वास आहे की हो, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू। आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे। आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कंबर कसली आहे आणि निश्चितपणे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही। पण आमचं एकच विनंती सगळ्यांना आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे ठेवू नका। वेगवेगळे समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत, कुठेतरी समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे, एकमेकाच्या विरुद्ध गावगाड्यावर समाज एकमेकाच्या विरोधात उभे आहेत, अशा प्रकारची व्यवस्था ही कधीच येऊ देऊ नका। विशेषतः मला दिसतंय काही राजकीय पक्ष त्यांचे जर गेल्या काही दिवसातले स्टेटमेंट आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल यांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाहीये, यांना महाराष्ट्रामध्ये जाती जातीला लढवायचं आहे, हे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार आहेत, हे या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम पसरवणार आहेत, हे लोकांना खोटं सांगणार आहेत आणि समाजाला एकमेकाच्या समोर उभं ठेवणार आहेत। पण राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत अशी वेळ येऊ देणार नाही। कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, मग तो मराठा समाज असो, ओबीसी असो, धनगर असो, आदिवासी असो, सगळ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडवण्याचं काम हे राज्य सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल। आणि या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यावर सगळे समाज एकत्रितपणे नांदतायत, हे चित्र पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे। आणि विशेषतः माननीय मोदी साहेबांनी विश्वकर्मासारखी योजना उभी केली, आमच्या 12 बलुतेदारांना, आमच्या भटक्या विमुक्तांना, आमच्या छोटं काम करणाऱ्या या सगळ्या समाजांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग द्यायचं
आणि त्यांना कुठल्याही तारणाशिवाय कर्ज द्यायचं, अशा प्रकारे गावातली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आमचा ओबीसी, मायक्रो ओबीसी आपल्या पायावर उभं करण्याचं काम आणि त्याला 13,000 कोटी रुपये देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे।